मुंबईकर चाकरमान्यांसाठी आजचा दिवस कटकटीचा ठरणार आहे। आज मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मिळून तब्बल 1 लाखाहून अधिक रिक्षा चालकांनी बंद पुकारलाय। ओला उबेर सारख्या खासगी कॅब सेवांवर कडक निर्बंध घालून त्यांच्यावर ताबडतोब बंदी घालावी आणि इतरही खासगी अनधिकृत कॅब सेवांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबई ऑटोमेन्स युनियन नंबरनं आज एकदिवसीय संप पुकारला। या बंदमध्ये 1,04,000 ऑटो रिक्षा चालक सहभागी होणार असल्याचा संघटनेचा दावा आहे। जर गणेशोत्सवापर्यंत सरकार ओला उबेर सेवांच्या बद्दल कठोर आणि ठोस निर्णय घेणार नसेल तर गणेशोत्सवानंतर बेमुदत संपाचा हत्यार उपसण्याचा इशारा मुंबई ऑटोमेन्स संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला। अवैध प्रवासी वाहतूक कॉल सेंटर्सच्या गाड्यांनी केल्या जाणाऱ्या आणि प्रायव्हेट गाड्यांनी केल्या जाणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर तातडीने बंदी आणण्यात यावी ही पहिली मागणी आहे। दुसरं, ओला उबर सारख्या ॲग्रिगेटर्ससाठी नियम आणि कायदे तातडीने लागू करावेत आणि जोपर्यंत हे नियम कायदे लागू होत नाहीत तोपर्यंत ह्यांना रस्त्यावर चालण्याची परवानगी देऊ नये। आणि तिसरी म्हणजे असे अनेक रिक्षा चालक आहेत जे फक्त रिक्षाचं लायसन्स घेऊन रिक्षाचा धंदा करतायत, स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतायत, पण त्यांना सक्तीच्या नियमामुळे बॅज मिळत नाही। आमच्या सरकारकडे मागणी आहे की ज्या रिक्षा चालकांकडे 3 वर्षाचा लायसन्स आहे अशा चालकांना बॅज देण्यात यावा, जेणेकरून ते आपलं कुटुंबाचं पालनपोषण करू शकतील। या 3 मागण्यांसाठी आमचा हा एकदिवसीय आंदोलन आहे। बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक सुखकर बातमी आहे। 2 सप्टेंबरपासून 4 सप्टेंबरपर्यंत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कोकणात जाणाऱ्या गाड्यांना टोलमधून सूट दिली गेली आहे। MSRDCनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, पण त्यासाठी स्थानिक वाहतूक पोलीस आणि RTO कार्यालयातून पास घ्यावे लागतील। यासाठी संबंधित वाहनाचा क्रमांक, राहत्या ठिकाणचा पुरावा आणि कोकणात जाणाऱ्या घरचा पत्ता पोलिसांकडे देणं बंधनकारक आहे। ही माहिती देणाऱ्या भाविकांना सरकारच्या निर्णयाचा फायदा घेता येणार आहे। तुम्ही कोकणात जाणार असाल तर लवकरात लवकर पोलिसांकडून पास घ्या। पास घेण्यासाठी आता केवळ 2 दिवस बाकी आहेत, नाहीतर मुंबई पुणे एक्सप्रेसवरून टोल भरूनच तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो। गणेश भक्तांची कोकणात जाताना गैरसोय होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून येत्या 2, 3, 4 सप्टेंबर रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे खालापूर आणि उर्से टोल नाक्यावर टोलमध्ये त्यांना माफी दिलेली आहे। ATS पुराव्यांशिवाय मुस्लिम तरुणांना अटक करता या शरद पवारांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला समाचार घेतलाय। राज्य सरकार किंवा ATSनं आतापर्यंत ज्या तरुणांवर ISISच्या संशयावरून अटक केली आहे त्यांच्या विरोधात पुरावे आहेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। शिवाय या संदर्भात शरद पवारांची माहिती अर्धवट आहे, त्यांना पूर्ण माहिती दिली जाईल असा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। काल दुपारी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ATS विनाकारण मुस्लिम तरुणांची धरपकड करत असल्याचा आरोप केला। त्याला आता मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर दिले। 41 तास होऊन गेले, 72 तास होऊन गेले, 21 तास होऊन गेले, तरीही त्यांना मॅजिस्ट्रेटच्या समोर सादर केलं नाही। पवार साहेबांना या संदर्भात योग्य ब्रीफिंग झालेलं नाही असं माझं मत आहे आणि त्यामुळे त्या संदर्भातली सगळी माहिती ही पवार साहेबांना मी पाठवणार आहे। त्यामुळे राज्य सरकार किंवा ATS कुठेतरी मुस्लिम तरुणांना टार्गेट करताय असं म्हणणं अत्यंत अयोग्य आहे। अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची नाही तर त्याचा गैरवापर थांबवण्याची गरज असल्याचं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली। ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते। औरंगाबादमध्ये बोलताना शरद पवारांनी अॅट्रॉसिटीबद्दल एखाद्या समाजाची भावना जर तीव्र असेल तर त्याची गंभीर दखल सरकारनं घेतली पाहिजे असं म्हटलं होतं। त्यानंतर दलित नेत्यांनी शरद पवारांच्या या वक्तव्यावर सडकून टीकेची झोड उठवली। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागातला बेस निष्ठट चालल्यानं आता जातीचं राजकारण सुरू केल्याची टीका दलित नेत्यांनी केली। त्यानंतर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कुठल्याही कायद्याचा गैरवापर कोणी करू नये आणि होत असेल तर
शासकीय यंत्रणेने त्याचा विचार करावा, पण ॲट्रॉसिटीचा बदल करा अजिबात नाही. ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यास कायदा रद्द करण्याचा पुनरुच्चार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. मुंबईत मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. जाती आणि जन्मनिहाय कायदे हवेतच कशाला असा सवाल करत आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली. तसंच बलात्काराच्या घटना शर्यतसारख्या कठोर कायद्यांशिवाय थांबणार नाही असंही राज म्हणाले. शहरात वाढणारे लोंढे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर येणारा ताण या मुद्द्यावर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांना आपल्या टीकेचं लक्ष केलं. आणि अॅट्रॉसिटीचा जर समजा उपयोग म्हणण्यापेक्षा त्याचा दुरुपयोग जर समजा जास्ती होत असेल तर मला असं वाटतं की हा कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. हा कायदा बाजूला करून परत काहीतरी नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. पण हा आत्ताचा अॅट्रॉसिटीचा जर समजा लोक त्याची गैरफायदे घेत असतील तर हा बंद केला पाहिजे. आरक्षण ही आर्थिकदृष्ट्याच दिली गेली पाहिजे. जे गरीब आहेत तिथेच आरक्षण दिली गेली पाहिजे. बीडमध्ये मराठा समाजानं कोपर्डी बलात्काराच्या घटनेविरोधात विराट मोर्चा काढला. जिल्हा क्रीडा संकुलातून निघालेल्या मोर्चात तरुण मुली, महिला, महाविद्यालयीन मुलं, शिक्षक, वकील, डॉक्टर आणि उद्योगपतींचा मोठा सहभाग होता. क्रीडा संकुलातून निघालेला मोर्चा आधी सुभाष रोडवरून माळीबेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा आणि शिवाजी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या, ॲट्रॉसिटी कायद्याचा फेरविचार करा, मराठा समाजाला आरक्षण द्या अशा मागण्या करण्यात आल्या. मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या पत्नीच्या कारनं एका ऑटो रिक्षाला धडक दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. 27 ऑगस्टला मेहतानी त्यांच्या पत्नी सुमन मेहता यांना वाढदिवसाच्या निमित्त 5 कोटींची लॅम्बोर्गिनी ही जी कार आहे ती भेट दिली आहे. याच कारनं 28 ऑगस्टला 7-11 ज्या शाळेसमोर उभ्या असलेल्या एका ऑटो रिक्षाला धडक दिली. ही घटना घडली त्यावेळी कारमध्ये नरेंद्र मेहता होते, पण कार सुमन मेहता चालवत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. मात्र अद्याप ऑटो रिक्षावाल्यानं पोलिसात तक्रार केली नाही. राज्यातील चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या 14 पाटबंधारे प्रकल्पातील 94 कंत्राटं रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यामुळे आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळ्याची एसीबीच्या मार्फत चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, सुनील तटकरे सिंचन घोटाळ्यामुळे अडचणीत आलेत. या पार्श्वभूमीवर एसीबी मार्फत चौकशी सुरू असलेल्या 14 पाटबंधारे प्रकल्पांचे 94 कंत्राटं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पाटबंधारे प्रकल्पांच्या कामातल्या संभाव्य गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. कैबिनेट में हमने फैसला किया है कि ये जो कोकण के जो 12 काम है, गोशीखुर में करीब करीब 81 काम है और नासिक का एक, ये 94 काम, 94 काम, इनकी थोड़ी जांच कर इसको हमने कैंसिल करने का फैसला लिया है. इसमें पूरी ट्रांसपेरेंसी हमने रखी, पूरी पारदर्शिता इस काम में हमने रखी हुई है. जिन्होंने गलती की है, जिन्होंने इरेगुलरिटी की है, मुझे लगता है उसमें से कोई बचने वाला नहीं. यानंतर बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण जायकवाडीमधून बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यांना पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीत घेण्यात आलाय. 2 आणि 3 तारखेला जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार आहे. माजलगाव धरणासाठी 4 TMC पाणी सोडण्यात येणार आहे. तर परळी थर्मलसाठी 4 रोटेशनमध्ये 68 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय. तर गोदावरी नदीवरच्या 10 बॅरिगेड्समध्ये पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे तहानलेल्या मराठवाड्याला दिलासा मिळणार आहे. पर्युषण पर्वात फक्त 2 दिवस देवनार कत्तलखाना बंद ठेवण्याचा हायकोर्टाचा निर्णय. मात्र परिपत्रकात पालिकेच्या अधिकाऱ्यांना देवनार कत्तलखाना, मांस विक्री करणारी दुकानं बंद ठेवावीत असं लिहिण्यात आलं. त्यामुळे मनसेनं आंदोलनही केलं. त्यामुळे चुकीचं परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शिवसेना, भाजपसह मनसेने केली. मांस विक्रीला कुठेही बंदी नव्हती, कारण का हायकोर्टाचेच निर्देश होते आणि ते आपण फॉलो करतोय. परंतु काल एका अधिकाऱ्याने स्वतःच्या सहीने परिपत्रक म्हणजे एक आव्हान केलं मार्केटमध्ये की ही दुकानं तुमची बंद ठेवा करून. कारण का हे चुकीचं आहे. अशा
अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई व्हावी, हे माझं आजचं निवेदन होतं. मुंबईच्या खारमध्ये कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलिसाला मारहाण झाली. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांची भेट घेतली. गेल्या मंगळवारी कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन विना हेल्मेट गाडी चालकाला पकडलं. त्याच्याकडे लायसन्स देखील नव्हतं. याबद्दल चौकशी सुरू असतानाच अल्पवयीन मुलानं आपल्या भावाला बोलावून घेतलं आणि चक्क पोलिसांवरच हल्ला केला. या हल्ल्यात विलास शिंदे जखमी झाले. त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सगळे ती मुस्लिम पोरं ती दोघे तिघे चौघे बाईकवरती बसतात, पोलिसांच्या टोप्या उडवतात. पोलिसांनी थांबवल्यानंतर ते सगळे 4-4, 5-5 बाईकवाले अंगावरती येतात. अशा प्रकारचा कॉन्स्टेबल आतमध्ये, तुमचा मराठी कॉन्स्टेबल तो आतमध्ये जातो म्हणजे त्याला जखमी होतो, त्याला पाहायलाही कोणी जात नाही. पोलिसांवर सध्या अतिरिक्त ताण पडतोय. त्यामुळे कोर्टात आरोपींची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा अशा सूचना मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दिल्यात. सध्या अस्तित्वात असलेल्या जेल प्रशासन सुधारणेला पुष्कळ वाव आहे. त्यासाठी उपाययोजना करा असं न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलंय. आर्थरोड जेलमधील कैदी शेख अब्दुल नईम या कैद्यानं पोलिसांवर पडणाऱ्या अतिरिक्त ताणाविषयी हायकोर्टाला पत्र लिहिलं होतं, ज्याचं याचिकेत रूपांतर करण्यात आलं. त्यावर सुनावणी करताना कोर्टानं सरकारला या सूचना दिल्यात. कांद्याच्या अनुदानाचा 50% भार उचलण्यास केंद्र सरकारनं नकार दिलाय. त्यामुळे कांद्याला प्रति क्विंटल 100 रुपये अनुदानाचा भार पूर्णपणे राज्य सरकारवर पडणार आहे. दिल्लीमध्ये नितीन गडकरी, शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कांद्याला प्रति क्विंटल 100 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. त्यापैकी 50% भार केंद्र सरकार तर 50% भार राज्य सरकार उचलणार होतं. तसा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राला पाठवला, पण केंद्रानं हा प्रस्ताव फेटाळून लावलाय आणि मोदी सरकारनं कांद्याला 50% अनुदान देण्यास राज्य सरकारनं नकार दिला. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ड्रोन कॅमेऱ्यानं नजर ठेवली जाणार आहे. सरकारचा हा प्रयत्न स्वागतार्ह असला तरी फारसा उपयोगी नसल्याचं मत तन्मय पेंडसे यांनी व्यक्त केलंय. तन्मय पेंडसे यांचा भाऊ अभिनेता अक्षय पेंडसेचा 4 वर्षांपूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर गेली 4 वर्ष तन्मय पेंडसे आणि त्यांचे सहकारी मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या सुरक्षिततेसाठी लढा देत आहेत. या महामार्गावर CCTV लावण्यात यावेत अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मृत पावलेल्यांच्या अंत्यविधीचा खर्च पालिका उचलणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला एकमतानं मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयासाठी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले उपोषणाला बसले होते. पालिकेने या निर्णयाची घोषणा करताच भोसले यांनी आपलं उपोषण सोडलं. त्यामुळे यापुढे पुण्यातील सर्वधर्मीयांच्या अंत्यविधीचा खर्च पालिका उचलेल. प्रति मयतावर सुमारे 6 ते 10 हजार रुपये खर्च होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 25 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अभिमत विद्यापीठांमधील वैद्यकीय शाखेचे 85% प्रवेश नीटच्या आधारे केंद्रीय पद्धतीनं करण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला उच्च न्यायालयानं 4 आठवड्यांची अंतरिम स्थगिती दिली आहे. राज्यात 8 अभिमत विद्यापीठं असून त्यांची 10 महाविद्यालय. या महाविद्यालयातील वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरातून सुमारे 20,000 अर्ज आलेत. न्यायालयानं सरकारच्या अध्यादेशाला अंतरिम स्थगिती दिल्यानं अभिमत विद्यापीठांची महाविद्यालय वैद्यकीय जागा स्वतः भरू शकतील. राज्य सरकारनं 20 ऑगस्ट रोजी हा अध्यादेश काढला होता. या विरोधात डॉक्टर D.Y. पाटील एज्युकेशन सोसायटी आणि इतर अभिमत विद्यापीठांनी याचिका दाखल केली होती. भिवंडीतल्या रामेश्वर मंदिरातलं जुनं गेट पडून पलक अन्सारी या 5 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पलक रफिक अन्सारी गेटला लटकत खेळत होती. त्यावेळी अचानक गेट कोसळल्यानं पलक गेटखाली दबली गेली. त्यातच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन तिला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मृत्यू झाला होता. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा मृत्यूस कारणीभूत ठरलाय. 15 मार्च 2016ला मानवसेवा नगरमधील उद्यानात 8 वर्षीय मुलाचा उघड्या सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू झाला. महानगरपालिकेच्या उद्यानातील उघड्या सेप्टिक टँकबद्दल नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. खेळता खेळता
गुरफान अली हा 8 वर्षाचा मुलगा सायकलसह टँकमध्ये पडला. या प्रकरणी तपासानंतर महानगरपालिका दोषी असल्याचा निष्कर्ष काढत पालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात कलम 304 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या अंबड परिसरातील शांतीनगर भागात राहणाऱ्या जयश्री कांबळे या विवाहितेनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र ही आत्महत्या नसून नवऱ्यानंच तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. जयश्री आणि संजयचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं. लग्न झाल्या दिवसापासून जयश्रीचा पैशांसाठी छळ केला जात होता. या छळाला कंटाळून 3 महिन्यांपूर्वी जयश्रीनं नवरा आणि सासऱ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि ती माहेरी निघून गेली. त्यानंतर गेल्या आठवड्यात पतीनं तिची समजूत काढून तिला घरी नेलं. सोमवारी संध्याकाळी तिनं गळफास घेतल्याचं समोर आलं. सोमवारी लातूरमधल्या औसा शहराजवळ विजेच्या खांबावर काम करताना काशीनाथ स्वामी या लाईटमॅनचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे महावितरणचा अधिकृत कर्मचारी नसल्यामुळे काशीनाथचा मृतदेह तब्बल 5 तास खांबावर पडून होता. अखेर गावकऱ्यांनी हा मृतदेह खाली उतरवला आणि त्यावर अंत्यसंस्कार केले. कोणत्याही प्रकारे सुरक्षेचं साधन न घेता अवघ्या 100 रुपयांच्या रोजंदारीवर हा लाईनमॅन महावितरणच्या कर्मचाऱ्याकडे काम करत होता. त्याच्यामागे पत्नी आणि 2 मुलं असून महावितरणनं या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. नागपुरातील सूत्रसंचालक डॉली बेरी हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अद्यापही कोणतीच कारवाई केलेली नाहीये. ब्रेंडेड डॉलीचा कोणताही जबाब आपल्याकडे नसल्यानं ही कारवाई झाली नसल्याचं अजब तरकट पोलिसांनी मांडलंय. मुळात ब्रेंडेड असलेली डॉली आपल्याकडील अत्याचाराचा पाडा वाटणार तरी कशी असा साधा प्रश्नही या पोलिसांना पडलेला नाहीये. 8 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या डॉलीचा सासरी पैशांसाठी छळ केला जात होता. त्याला कंटाळून 25 जुलै रोजी तिनं आईच्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर गेला 1 महिना ती ब्रेंडेड अवस्थेत मृत्यूशी झुंज देतीये. तिला न्याय मिळावा यासाठी तिचे कुटुंबीय प्रयत्न करतायत. मात्र पोलिसांच्या या अशा उत्तरानं आता दाद मागणार तरी कोणाकडे हा प्रश्न पडलाय. नवी मुंबई महानगरपालिकेचे अपंग शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र वादात सापडलंय. या केंद्रातील प्रशिक्षणाचा वेळ कमी केल्यानं तसंच परिवहन सेवा बंद केल्यानं संतप्त झालेल्या पालकांनी थेट आयुक्तांकडे तक्रार केली आहे. अंध, अपंग आणि गतिमंद मुलांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वावलंबी करण्यासाठी या केंद्राची उभारणी करण्यात आली. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला. मात्र सध्या या केंद्रात आठवड्यातून एकदाच 3 तासांचंच प्रशिक्षण दिलं जातं. तसंच येण्या जाण्यासाठी ठेवलेली बससेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पालक वर्गात प्रचंड नाराजी आहे. राज्यात 1 सप्टेंबरपासून महाअवयवदान अभियान राबवण्यात येत आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि विभागीय प्रत्यारोपण समितीच्या वतीनं या अभियानाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही अवयवदान रॅलीचं महाअवयवदान अभियानाचा शुभारंभ झाला. विजय वैद्यकीय महाविद्यालयापासून काढलेल्या रॅलीत विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही मोठी गर्दी केली. अवयव निकामी झालेल्या रुग्णांना जीवदान मिळावं यासाठी समाजात जनजागृती व्हावी म्हणून या अभियानाला सुरुवात झाली आहे. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली आहे. मंदिरात सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या एका मद्यधुंद कॉन्स्टेबलनंच एका महिला भाविकाच्या पर्समधून 1000 रुपये चोरल्याचं उघड झालंय. मंदिराच्या सीसीटीव्हीत ही चोरी कैद झाली असून जुना राजवाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अजित होडगे असं या कॉन्स्टेबलचं नाव आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या प्रिया माने यांची पर्स त्यानं प्रवेशद्वारापाशीच ठेवण्यास सांगितलं आणि त्यानंतर त्यातले 1000 रुपये काढून घेतले. हे पैसे काढतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या सोन्याच्या पालखीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पालखीसाठी आतापर्यंत सुमारे 16 किलो सोनं जमा झालंय. या सोन्याची किंमत 7 कोटींच्या घरात आहे. अजून पालखी पूर्ण होण्यासाठी 8 किलो सोन्याची आवश्यकता आहे. नवरात्र उत्सवापूर्वी पालखीचं काम पूर्ण करण्याचं नियोजन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय. खासदार धनंजय महाडिक यांनी सोन्याच्या पालखीचा संकल्प सोडला होता. भाविकांकडून 1 ग्राम सोनं दान घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला.